1 जानेवारी शौर्य दिन याबद्दल तुम्हाला माहित आहे का? 1 जानेवारी 1818 ची ही लढाई, भीमा नदीकाठी उभी राहिलेली ही लढाई फक्त इंग्रज आणि पेशव्यांमधली नव्हती, ती होती त्या लोकांची लढाई ज्यांना शतकानुशतक माणूस म्हणून नाकारलं गेलं. महार समाजाला सांगितलं होतं, गावात चालताना कमरेला झाडू बांधा, गळ्यात मडकं अडकावा, विहिरीचं पाणी पिऊ नका आणि सैन्यात तुमचं स्थान नाही. हे नियम नव्हते तर माणूस पण मोडण्याचे हुकूम होते. इतिहास सांगतो, युद्धाच्या आधी महार समाजाचे प्रमुख, ज्यात सिद्धनाथ महार यांचं नाव घेतलं जातं, ते पेशव्यांकडे गेले. ते पेशव्यांना म्हणाले, आम्ही मातीचे पुत्र आहोत, परक्यांसाठी नाही तर स्वकीयांसाठी लढू दे. आमची फक्त एकच अट आहे की आम्हाला सन्मान आणि समानता द्या. पण पेशव्यांचा आदेश स्पष्ट होता, महारांना सैन्यात घ्यायचे नाही, सत्ता चालेल पण समता नाही. आणि तिथेच हा लढा सत्तेचा राहिला नाही, तो बनला अस्तित्वाचा लढा. इंग्रज सैन्यात त्यांना बंदूक मिळाली, गणवेश मिळाला आणि एक वाक्य की तुम्ही सैनिक आहात. त्या एका वाक्यानं 500 महार उभे राहिले. समोर होते 20 ते 28 हजार पेशव्यांचं सैन्य. मागे हटणं हा पर्यायच नव्हता, कारण त्या दिवशी ते इंग्रजांसाठी नाही तर स्वतःच्या माणूसपणासाठी लढत होते. इतिहासाने दखल घेतली. त्या 500 सैनिकांनी त्या महासैनिक दलाला रोखून धरलं आणि माघार घ्यायला भाग पाडलं. आणि मग 1 जानेवारी 1927 याच भीमा नदीकाठी, याच विजय स्तंभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. त्यांनी दगड पाहिला नाही, त्यांनी पाहिलं अपमानातून उभा राहिलेला स्वाभिमान. बाबासाहेब म्हणाले, दडपलेला माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा इतिहास हादरतो. म्हणूनच शौर्य दिन म्हणजे फक्त लढाई नाही, तो दिवस आहे ज्या दिवशी दाबलेल्यांनी इतिहासाला थेट उत्तर दिलं. तुमचं शौर्य दिनाबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.